हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीरची भाजी। त्यासाठी आपल्याला तेल टाकून त्यामध्ये कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे। मस्त गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्या। त्यानंतर त्यामध्ये आपण अद्रकचा तुकडा, 2-3 लसणाच्या पाकळ्या ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो, ते पण आपल्याला चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये 4-5 काजू घालून त्यामध्ये ते पण आपण भाजून घेऊया। त्यानंतर तेजपत्त्याची 2 ते 3 पानं त्यामध्ये घालायची, ते पण चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं। त्यानंतर ते मिक्सर जारमध्ये ॲड करायचं पूर्ण प्युरी बनवण्यासाठी। मिक्सर जारमध्ये ॲड करून ते चांगलं बारीक असं पेस्ट वाटून घेऊया। त्यानंतर पॅन ठेवून त्यामध्ये आपण तूप घालूया थोडंसं। त्यानंतर तेल घालायचं आहे। तूप चांगलं मेल्ट झालं की त्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालूया। चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण पनीरचे तुकडे केलेले आहेत तर ते फ्राय करून घ्यायचे आहेत। पनीरचे तुकडे चांगल्या प्रकारे जर आपण फ्राय करून घेतले तर त्याची टेस्ट ही छान लागते। त्यामुळे आपण पनीरचे तुकडे चांगले फ्राय करून घेऊया। फ्राय करून झालं की त्याला आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। पनीरचे तुकडे काढून घेतले। त्यानंतर त्यामध्ये आपण केलेली पेस्ट घातली त्याच तेलात आपण पेस्ट घालूया। ती चांगली मिक्स करून घेऊया। चांगली पेस्ट शिजवून घ्यायची आपल्याला तेलामध्ये, छान प्रकारे मिक्स होईल असं। तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण घालूया मसाले। तर ते आहेत हळद, लाल तिखट, कोथिंबीर, धनेपूड, चपाटा मिरचीची चटणी, त्यानंतर सुहाना मसाला घेतला आपण मटर पनीरचा, तो त्यामध्ये आपण ॲड करून घेतला। त्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालं की आपल्याला गॅस थोडा कमी करून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। मसाला शिजला पाहिजे असं पाणी घालायचं थोडंसं। त्यानंतर ते मिक्स करून घेऊया। सगळी बाजूने मिक्स करून झालं त्यानंतर त्यावर आपण झाकण ठेवून ते थोडा वेळ वाफवून घेऊया। मीठ घालायचं राहिलं, मीठ घालून घेऊया। थोडंसं कोथिंबीर, हे पण मिक्स करायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर कसुरी मेथी आहे ती आपण हातांवर चोळून ती त्यावर मिक्स करून घेऊया, त्याने टेस्ट छान येते। त्यानंतर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट थोडंसं वाफवून घेऊया। आपला मसाला हा व्यवस्थित झालेला आहे, उकळ आलेली आहे। त्यानंतर ते मिक्स करून बघूया, तेल पण खूप सुटलेलं आहे वरती। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हिरवा मटार, जो की आपण आधीच शिजवून घेतलेला आहे, आणि जे आपण पनीरचे तुकडे फ्राय करून घेतले होते ते त्यामध्ये ॲड केले। हे छान असं मिश्रण मिक्स करून घेऊया। हे मिक्स झालं की त्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेला आहे। पनीर टाकल्यानंतर फक्त 4 ते 5 मिनटं शिजवायचं, कारण की त्यानंतर 5 मिनटानंतर ते रबरसारखं होतं। त्यासाठी आपण 4 ते 5 मिनटं आपण शिजवून घेऊया आणि आपली मटर पनीरची भाजी रेडी होऊन जाईल। 4 ते 5 मिनटं फक्त शिजवायचं आहे झाकण ठेवून। चला तर मंडळी, आपली मटर पनीरची भाजी रेडी आहे। तर मस्त कोणी पाहुणे वगैरे आले तर खायला बनवायला ही सोपी, अगदी साधी सरळ रेसिपी। तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की मटर पनीरची भाजी कशी झाली ते।
लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.